दिवस हा खूप आनंदाचा दिवस आहे की आपल्या शाळेमध्ये आपल्या अंगणामध्ये एक नवीन पाखरं आलेली आहेत. खरं तर पहिला दिवस हा त्या मुलाच्या आयुष्यामध्ये अगदी स्मरणीय असावा आणि तो त्याच्या आयुष्यभर स्मरणात राहावा असा दिवस आपल्याला साजरा करायचा होता. एकीकडे अनेक मराठी शाळा मागे पडत असल्याची चर्चा सुरू असताना माथेरानमधील नगर परिषदेची शाळा मात्र एक आदर्श निर्माण करते आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी यासाठी विविध उपक्रम राबवत ही शाळा आता नव्या उंचीवर झेप घेते आहे. माथेरान नगर परिषदेची वीर हुतात्मा भाई कोतवाल प्राथमिक शाळा सध्या आपल्या नाविन्यपूर्ण शिक्षण पद्धतीमुळे चर्चेत आहे. दरम्यान या शाळेत शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी विद्यार्थी प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडला. नवीन इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांचं हटके स्वागत करण्यात आलं. लहानग्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. हा प्रवेशोत्सव केवळ स्वागत सोहळा नसून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची आनंददायी सुरुवातच ठरली आहे. आज आपल्या शाळेमध्ये प्रवेशोत्सव चालू आहे. तिथून आमची एकात्मिक बालविकास सेवा योजनेची ही चिमुरडी मुलं आज आपल्या या मोठ्या गटात येत आहेत. आमचं छोटं गट जे आजपर्यंत त्यांना अगदी आई वडिलांपेक्षा पण सुरक्षित वाटत होतं, तर ते आता या आमच्या इथे मराठी शाळेमध्ये आपला प्रवेश करत आहेत. तर थोडासा आम्हाला त्यांच्या विरहाचं दुःख पण आहे आणि ते नवीन शाळेत प्रवेश करतात तर त्याचा आनंद सुद्धा आहे. हा दिवस हा खूप आनंदाचा दिवस आहे की आपल्या शाळेमध्ये आपल्या अंगणामध्ये एक नवीन पाखरं आलेली आहेत आणि आपण त्याचं उत्साह स्वागत केलं. त्याबद्दल पूर्ण शिक्षण समिती असेल, सुनील सर असतील, आपले मुख्याध्यापक आहिरे सर असतील, गटनेते शिवाजी शिंदे असतील आणि बाकी सर्व नगरसेवक असतील, त्यांनी सर्वांनी आपण खूप आनंदात असं स्वागत केलं. त्याबद्दल हुतात्मा भाई कोतवाल शाळेच्या मुख्याध्यापक दिलीप आहिरे सर किंवा शिक्षक यांनी खूप वेगळ्या प्रकारात या विद्यार्थ्यांना स्वागत केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या जे कार्टून्स होते ते बघून फोडण्याचा एक त्याचा उपक्रम होता. बघायच्या चेहऱ्यावर आनंद दिसून होता आणि आपण या शाळेमध्ये आल्यानंतर तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचं एक फील भेटेल की एक खूप चांगल्या वास्तूमध्ये आपण प्रवेश देत आहोत आणि शिक्षक खूप मेहनत घेत आहेत. पालकांनी ज्या देखील फक्त त्यांना सपोर्ट द्यायचा आहे आणि मराठी माध्यम हे मुलांच्या भवितव्याच्या दृष्टिकोनाने खूप चांगलं शिक्षण त्यात भेटू शकतं. त्याचप्रमाणे आता इथं पहिलीपासून आणि सेमी इंग्लिशचा देखील वर्ग सुरू करत आहोत. त्यामुळे जास्तीत जास्त पालकांनी या शाळेत प्रवेश घ्यावा असं मी आजच्या दिवशी आवाहन केलं. सर्व बालकांच्या चेहऱ्यावरती फार चांगल्या प्रकारचा आनंद या प्रवेशाच्या वेळेस दिसून आला. या माध्यमातून मराठी शाळेकडं ज्या प्रकारे विद्यार्थ्यांचं आकर्षण कमी आहे, त्यांच्या पालकांचं आकर्षण कमी आहे, निश्चित या सगळ्या कलागुणांना भविष्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचं योगदान शाळेच्या माध्यमातून मिळणार आहे आणि एक भावी पिढी एक चांगल्या प्रकारचं घडवण्याचं काम या माध्यमातून शाळेच्या माध्यमातून होणार आहे. आज पहिलीतल्या मुलांचा वर्ग प्रवेश करण्यासाठी हा सुंदर क्षण आयोजित केलेला आहे. या निमित्ताने इथे मुलांना शाळेमध्ये येण्यासाठी आवड निर्माण व्हावी म्हणून सुंदर खेळांचे आयोजन आहे, सेल्फी पॉईंट आहेत. तसंच त्यांना या शाळेमध्ये येण्यासाठी खूप आनंद वाटेल म्हणून विविध उपक्रम ठेवलेले आहेत. तर धन्यवाद शिक्षण समिती आणि सर्व शिक्षकांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. माथेरानमधील ही शाळा मराठी शिक्षणाचा नवा आदर्श ठरत असून इतर शाळांसाठी प्रेरणास्थान बनते आहे. गेल्या वर्षी या शाळेनं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत रायगड जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला होता. शाळेचे मुख्याध्यापक दिलीप आहिरे सर आणि संपूर्ण शिक्षक वृंद यासाठी विशेष मेहनत घेत आहेत. तसेच शिक्षण सभापती सुनील शिंदे आणि सर्व समिती सदस्य यांचंही मोलाचं सहकार्य लाभतंय. मल्हार पवार, महाराष्ट्र न्यूज 24.